कणकवलीतील कसारडे येथील एका युवतीच्या दुर्दैवी मृत्यूनंतर स्थानिक नागरिकांनी डॉक्टर नागवेकर रुग्णालयात हल्ला करून तोडफोड केली आहे। यावेळी महिला डॉक्टर आणि नर्सिंग स्टाफवरही हल्ला केला असून सिंधुदुर्गमधील सर्व डॉक्टर संघटनांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे। निषेधार्थ आज जिल्ह्यातील सर्व दवाखाने आणि हॉस्पिटल्स बंद राहतील, तरी तातडीची वैद्यकीय सेवा सुरू राहणार आहे। डॉक्टर संघटना जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार असून नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी केले गेले। नमस्कार, मी डॉक्टर संजय केसरे, अध्यक्ष इंडियन मेडिकल असोसिएशन कुडाळ, सावंतवाडी, शिरोडा, वेंगुर्ला। या घटनेमध्ये जी युवती मृत पावली, तिच्यासाठी पूर्ण जिल्ह्यातून डॉक्टरांच्या सहवेदना आहेत। त्यांच्या कुटुंबाविषयी सुद्धा आम्हाला सहवेदना आहेत। पण याचा अर्थ असा होत नाही की हॉस्पिटल दोषी आहे, डॉक्टर दोषी आहेत आणि हॉस्पिटलची तोडफोड करणं, महिला डॉक्टरांना मारहाण करणं, तिथल्या स्टाफना मारहाण करणं हे एकदम चुकीचं गोष्ट आहे। हा चुकीचा पायंडा आहे, ही विकृती आहे। कारण हॉस्पिटलमध्ये अशा घटना ह्या कमी जास्त प्रमाणामध्ये घडत असतात। कारण पेशंटची जे शरीर आहे, त्याची जी संस्था असतात, ह्या अतिशय गुंतागुंतीच्या असतात। प्रत्येक पेशंट हा सारखा नसतो, प्रत्येकामध्ये काही ना काही दोष असू शकतात आणि त्याची ट्रीटमेंट प्रत्येक डॉक्टर हा अगदी मनापासून करत असतो। कुठल्याही पेशंटचा मृत्यू व्हावा असं कोणालाही कधीच वाटत नाही। उलट पक्षी डॉक्टर आपली प्रकृती, आपलं हेल्थ हे ह्याच्यावरती ठेवून अशा रुग्णांची सेवा करत असतो। आणि अशी घटना घडली की डॉक्टरांचं मनाचं खच्चीकरण होत असतं। तर आम्ही या घटनेचा तीव्र शब्दामध्ये निषेध करतो आणि ह्या निषेधासाठी आज आम्ही पूर्ण जिल्हाभर सर्व संस्था असतील, इंडियन मेडिकल असोसिएशन असेल, डॉक्टर्स फ्रॅटर्निटी क्लब असेल, फ्रायडे क्लब ऑफ कणकवली असेल, यांच्या वतीने पूर्ण जिल्ह्यातील डॉक्टर्स OPD आणि इतर सर्व्हिसेस आम्ही आज बंद करत आहोत। इमर्जन्सी सर्व्हिसेस चालू राहतील आणि याचं निवेदन देण्यासाठी, ह्या घटनेची आम्ही दाद मागण्यासाठी माननीय जिल्हाधिकारी मॅडम आणि पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग यांच्याकडे आम्ही आज दुपारी जाणार आहोत, आमचं निवेदन देणार आहोत। आणि ही जी काही घटना घडलेली आहे याचे जे कोण आरोपी असतील किंवा जे कोण गुन्हेगार असतील यांच्याविषयी कडक अशी ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी मीडिया, सिंधुदुर्ग।